नमस्कार. माझ्या सर्व श्रोत्यांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी ज्योतिष योगेश प्रभाकर भनगे, रात्री ज्योतिष कार्यालयातून आपल्याशी संवाद साधत आहे. संवाद साधताना आज आपण बघणार आहोत चैत्र नवरात्र आणि त्याबद्दलची आध्यात्मिक, पौराणिक आणि कसा चैत्र नवरात्र साजरा करावा याबद्दलची माहिती. तर चैत्र नवरात्री ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी अशी नवरात्र आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नवरात्रीची सुरुवात होते. शारदीय नवरात्राप्रमाणेच म्हणजे जी दसरा पूर्व होते त्याला शारदीय नवरात्र म्हणतात. ही नवरात्र देखील 9 दिवस देवीच्या शक्तीची उपासना करण्यासाठी समर्पित असते. तर चैत्र नवरात्रीची सविस्तर आणि पारंपरिक माहिती तुम्हाला मी खाली देत आहे, तर नीट काळजीपूर्वक ऐका. तर त्याचा काळ काय आहे, काळ आणि तिथी. तर तिथी आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, आणि जी समाप्ती आहे म्हणजे सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते आणि त्याची समाप्ती ही चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे रामनवमीला म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिवशी. तर 2026 मध्ये चैत्र नवरात्री कधी आहेत, 19 मार्च म्हणजे गुरुवार ते 27 मार्च शुक्रवारपर्यंत. तर या तिथी आहेत. तर आता त्याचं आध्यात्मिक महत्व काय आहे, तर चैत्र नवरात्र हे वसंत नवरात्र म्हणून देखील ओळखलं जातं. ऋतुपरिवर्तनाचा जो कालावधी आहे म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा जिथे सुरू होतो, निसर्गात आणि शरीरात होणाऱ्या बदलांना आपल्याला काही सामोरं जावं लागतं. तर त्यासाठी लागणारा जो मानसिक आणि शारीरिक शक्ती मिळवण्याचा कालावधी आहे किंवा मिळवण्यासाठी लागणारी ऊर्जा आहे ती आपल्याला इथून घ्यायची असते उपासनेच्या मार्गाने. उपासना याचा मुख्य उद्देश आहे. तर शक्तीची उपासना म्हणजे कोणती, तर या 9 दिवसात नवदुर्गांच्या नवरूपाची उपासना केली जाते. म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, माता कुष्मांडा, स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री या 9 मातांचं, नवदुर्गांचं पूजन या कालावधीमध्ये 9 दिवसात केलं जातं. विजय संकल्प असं मानलं जातं की प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी याच कालावधीमध्ये भगवतीची, देवीची उपासना केली होती. तर यासाठी पारंपरिक विधी किंवा उपासना काय आहे, तर महाराष्ट्रात चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये खालील काही प्रमुख विधी केले जातात. म्हणजे घटस्थापना केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशामध्ये पाणी किंवा नाणे, सुपारी ठेवून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवला जातो. कलशाखाली थोडं धान्य किंवा सप्तधान्य हे पेरलं जातं. तसेच बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी अखंड नंदादीप लावला जातो. देवी समोर 9 दिवस अखंड दिवा म्हणजे नंदादीप प्रज्वलित ठेवला जातो. हे चैतन्य आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. माळ बांधणे बऱ्याच घरांमध्ये किंवा बऱ्याच रूढी परंपरांमध्ये काही घरांमध्ये घटावर दररोज फुलांची माळ सोडण्याची परंपरा असते. 9 दिवस 9 वेगवेगळ्या प्रकारच्या माळी या देवीला अर्पण केल्या जातात. तसेच उपवास आणि काही पथ्य. मग काय केलं तर अनेक भाविक हे 9 दिवस कडकडीत उपवास करतात. काही जण फक्त फलाहार करतात. ह्या काळामध्ये सात्विक आहार घेण्यावर भर दिला पाहिजे. तर चैत्र गौरीचं आवाहन कसं करायचं, तर महाराष्ट्रामध्ये चैत्र नवरात्रीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे चैत्र गौरी. तर गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र गौरीचं आगमन होते. चैत्र शुद्ध तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीयेच्या आधीची जी तृतीया येते तिला चैत्र शुद्ध तृतीया असं म्हणलं जातं. तिथे गौरीची विशेष पूजा केली जाते. या काळामध्ये सुवासिनींना, महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू लावले जाते. जे पाहुणे घरी येतात त्यांना ओले हरभरे, थंडगार पणे, जे कैरीचं सरबत असतं ते देण्याची खास परंपरा आपल्याकडे आहे. आता सांगता कधी होते, तर रामनवमीला होते. म्हणजे चैत्र नवरात्रीची सांगता ही चैत्र शुद्ध नवमीला म्हणजे रामनवमीच्या दिवशी होते. 9 दिवसांमध्ये देवीची उपासना केल्यानंतर 10व्या दिवशी प्रभू श्री रामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच अनेक ठिकाणी या दिवशी हवन, सप्तशतीचे पाठ करून नवरात्रीची समाप्ती केली जाते. आता यामध्ये एक नैसर्गिक दृष्टिकोन काय आहे, ते नैसर्गिक दृष्टिकोन हा आहे की चैत्र महिना म्हणजे कडुनिंबाला पालवी फुटण्याचा आणि आम्रफळाला म्हणजे कैरी आगमनाचा काळ आहे. त्यामुळे नवरात्रीच्या नैवेद्यामध्ये किंवा आहारामध्ये कडुनिंब, गूळ, कैरी आणि हरभरे यांचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी अतिशय हितकारक आहे. तर ही झाली आपली चैत्र नवरात्रीची माहिती.
तर चैत्र नवरात्रीला देवीच्या नवदुर्गांच्या उपासना करा, सप्तशतीचे पाठ करा. ज्यांना येत नसेल त्यांनी प्राकृत दुर्गा महात्म्य, देवी महात्म्याचं पठण करा 9 दिवस. त्याचबरोबर जशी जमेल तशी आपली कुलदेवतेची, तुमच्या इष्टदेवतेची उपासना करा आणि 9 दिवस एक सात्विक घालवा, की जेणेकरून तुम्हाला त्याच्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे आणि हा जो होणारा ऋतूबदल आहे याच्याशी तुम्ही समर्पक असं कालावधी व्यतीत कराल. तुमच्या सर्वांचं आरोग्य हे निरामय उत्तम राहो, तुम्हाला समृद्धी प्राप्त हो, तुम्हाला जे काही लक्ष्मी अखंड प्राप्त हो, ही मी देवीचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.